नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ठिकाणी श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळचा कॉलेज बघा। आणि या कॉलेजला जर पहिल्या राऊंडला देखील तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा एसएमएल लागणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जर ऍप्लिकेशनला डाउनलोड केलं नसेल तर पटकन काय करा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा। आणि जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस व फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंग साठी तर देखील तुम्ही आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। यामध्ये तुम्ही आमच्यासोबत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता आणि काउन्सिलिंग मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत जॉईन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येते तुम्हाला तर देखील तुम्ही 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करू शकता। काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय देखील आमची टीम लगेच तुम्हाला कॉल करेल आणि काउन्सिलिंग कशी जॉईन करायची यासाठी गाईड करेल। विद्यार्थी मित्रांनो, ओके चला मग बघा, आता आपण बघतोय आता किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचं एसएमएल या ठिकाणी लागणार आहे। जर तुम्हाला श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळचा कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय तर ओके, तर बघा ओपन साठी तुमचं एसएमएल लागणार आहे या ठिकाणी 2283 आणि तुमचं ऑल इंडिया रँक लागणार आहे बघा या ठिकाणी 28541। जर तुमचं ऑल इंडिया रँक आणि तुमचं एसएमएल या रेंज मध्ये येत असेल मित्रांनो तर देखील तुम्हाला हा कॉलेज का होऊ शकतो, पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट होऊ शकते 85% कोट्याच्या। ओके, तर हा लास्ट इयरचा डेटा आहे बघा। राऊंड 1 चा क्लोजिंग एसएमएल आणि राऊंड 1 चा क्लोजिंग ऑल इंडिया रँक तुम्हाला देखील यामध्ये सांगितलं गेलंय। ओके, तर बघा ईडब्ल्यूएस साठी तुमचं एसएमएल किती असायला पाहिजे तर 4510, ऑल इंडिया रँक असायला पाहिजे बघा तुमचं 53162। लास्ट इयरला एवढं गेलंय। ओके, ओबीसी साठी बघा एसएमएल होता 2668 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 32696। ओके, त्यानंतर बघा एससी साठी बघा तुमचं एसएमएल होता बघा या ठिकाणी 10258 आणि तुमचं ऑल इंडिया रँक होता बघा 1,11,857। नंतर एसटी साठी तुमचा एसएमएल होता बघा 22,000 हा एसएमएल मध्ये टाइप करताना काहीतरी मिस्टेक झाली बघा, तर याला कन्सिडर करू नका। ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी 2,99,016। ओके, त्यानंतर एससीबीसी साठी तुमचं या ठिकाणी एसएमएल होता बघा 2,941, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचं 35,614। ओके, विजय साठी बघा या ठिकाणी तुमचं एसएमएल होता बघा 6,122, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 69,427। ओके, एनटीपी साठी एसएमएल होता बघा तुमचा 7,716, ऑल इंडिया रँक होता बघा 85,230। सगळं काही सिस्टमॅटिकली अनालिसिस केले मित्रांनो तुमच्यासाठी ऑल इंडिया रँक त्यानंतर एसएमएल। जर परफेक्ट लिस्ट हवी असेल तुमच्या मार्कच्या बेसिसवर, जर महाराष्ट्रातील तुमच्या मार्कच्या बेसिसवर जर टॉप कॉलेज अलॉटमेंट करून हवे तर लगेच आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आमची काउन्सिलिंग जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर देखील लिस्ट बनवून दिली जाणार। ओके, तर बघा एनटीसी साठी स्कोर बोलतोय एसएमएल होता बघा 4,435, ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी तुमचं 52,420। एनटीडी साठी बघा आता या ठिकाणी 2,782, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचं 33,978। जर माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर या कॉलेजला जर अलॉटमेंट करून घ्यायची श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळचा कॉलेज आहे, तुमची जर ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल, तुमचा एसएमएल या रेंज मध्ये असेल तर देखील तुम्हाला यावर्षी हा कॉलेज का होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।